ठाणे शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे वंदना बस स्थानक आणि महापालिका मुख्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली तर सामान्य जनतेच्या दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण झाले. शहरात रात्रीच्या वेळेस आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणं झाडं पडली. यामुळे काही ठिकाणी रस्ते अडवले गेले तर वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. महापालिका आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून झाडं हटवण्याचं काम सुरू केले. महापालिका प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करत पाणी साचलेली ठिकाणं साफ करण्याचं काम हाती घेतलं. पावसाळ्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले. या परिस्थितीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांनी प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आले. गावंडबाग येथील फुटबॉल टर्फमध्ये खेळत असताना अचानक आलेल्या वाऱ्यामुळे पत्रे उडून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत 2 जण किरकोळ आणि 5 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना त्वरित बेथनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार खेळाडू फुटबॉल टर्फमध्ये खेळत असताना अचानक आलेल्या वादळामुळे पत्रे उडाले. यामुळे अनेक खेळाडूंना गंभीर जखमी होण्याच्या घटना घडली. स्थानिक लोकांनी त्वरित मदत कार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार प्रताप सरनाईक त्वरित हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांनी जखमींची विचारपूस करून त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिले. हॉस्पिटल प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार जखमींची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असून अपघातांच्या कारणांची चौकशीही सुरू केली आहे. गावंडबागला एक फुटबॉल टर्फ आहे. त्या ठिकाणी ही मुलं नेहमीप्रमाणे सराव करत होती. मॅचेस फुटबॉलच्या त्या दररोज खेळत असतात. तर बाजूला रौनक पार्क फेज 2चं एक इमारत आहे. त्या इमारतीच्या वरती जी पाण्याच्या टाकीला लागून एक पत्र्याची शेड होती, ती वादळी वाऱ्यामुळे उडून त्या ग्राउंडवर आली आणि मुलांवर आदळली आणि प्रामुख्याने 7 मुलं जखमी झाले. 4 मुलं साधारणतः थोड्याफार प्रमाणात त्यांना मार लागलेला आहे, पण 3 अत्यवस्थ आहे. तर त्यांना पूर्णतः मदत सहकार्य करावं अशी विनंती मी हॉस्पिटलच्या प्रशासनाला केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर ही घटना टाकलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हॉस्पिटल प्रशासनाला सूचना द्यायला सांगितली की ज्या मुलांच्या पालकांना कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये. जेवढे मोठ्यात मोठे सर्जन काही जर ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर त्यांनी मागून घ्यावे आणि या ठिकाणी सगळी व्यवस्था करावी. त्यामुळे पालकांनी घाबरण्याचं कारण नाही. शासनाच्या वतीने आणि ह्या भागातील नगरसेविका परिषद सरनाईक व आमदार म्हणून सर्वतोपरी पालकांच्या बरोबर आहोत आणि जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सगळं सहकार्य या विद्यार्थ्यांना आणि प्रामुख्याने या खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना करण्याची भूमिका आमची राहील. तर अनेक ठिकाणी पावसामुळे झाडं कोसळली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवार आणि रविवार असे 2 दिवस मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. फ्लॉवरवेली येथील राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं.
विद्यार्थी आणि आजी आजोबांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीबुल्ला यांनी केलेल्या आवाहनाला अनेकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना लागणारे अधिवास अर्थात डोमेसाईल दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, त्याचप्रमाणे आजी आजोबांना लागणारा ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला हे दाखले काढून देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची आणि समर्थ प्रतिष्ठानची संपूर्ण टीम यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात दिवसभर उपस्थित होती. मोफत दाखले वाटप शिबिरात उपलब्ध होणारे दाखले आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र यांच्यासह अर्जदारांनी उपस्थित राहावं. तसंच शिबिराच्या ठिकाणी तपासणीकरिता सर्व मूळ कागदपत्र सोबत आणणं आवश्यक असल्याचंही आवाहन करण्यात आलं होतं. यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून विविध दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना तहसीलदार कार्यालयात पायपीट करावी लागते. मात्र हे दाखले वेळेवर मिळत नसल्यानं नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांची त्रेधा तिरपीट उडते. तसंच ज्येष्ठ नागरिकांनाही ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला मिळवण्यासाठी कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. ही अडचण लक्षात घेता राष्ट्रवादीच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काही जणांना ऑन द स्पॉट दाखल्यांचं वितरण करण्यात आलं तर काही जणांना येत्या 8 दिवसात दाखले प्रदान करण्यात येणार आहेत. या शिबिरात नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना विनाशुल्क दाखले प्रदान करण्यात आले असून अशा पद्धतींच्या शिबिरांमुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध दाखले मिळत असल्यानं आयोजकांचा नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले. दाखले वाटप केले आहे, काय काय त्यात समाविष्ट आहे? जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने 22 जून 2024 आणि 23 जून 2024 सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्लावर व्हॅली येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये हा मोफत दाखल्याचे शिबिर आम्ही ठेवलेलं आहे. याच्यामध्ये रहिवासी दाखला, अधिवास दाखला, ज्येष्ठ नागरिक आणि उत्पन्नाचा दाखला हे 4ही दाखले मोफत ठाणेकरांना आम्ही देतोय. माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की ॲडमिशन्स चालू आहेत. माझ्या तरुण मित्रांनी एज्युकेशनसाठी हे लागणारे दाखले आहेत, हे आवर्जून येऊन इथनं घेऊन जावेत. मोफत आपण हे सगळी प्रक्रिया ठेवलेली आहे. आणि माझे आजी आजोबा जे आहेत की आत्तापासून सकाळपासून जवळजवळ 67-68 ज्येष्ठ नागरिकांनी या दाखल्याचा शिबिराचा फायदा घेतलेला आहे. इथे या 2 दिवसासाठी आम्ही हे मोफत दाखले शिबिर ठेवलेलं आहे आणि ठाणेकरांनी याचा फायदा घ्यावा हेच आव्हान मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना करतो. दाखले किती तारखेला भेटणार? आज आणि उद्या आम्ही दाखले अपलोड करतोय. 2 जुलैला सायंकाळी 5 ते 9 मध्ये राष्ट्रवादीच्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आपली पावती घेऊन या आणि आपला दाखला घेऊन जा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सध्या ठाण्यात लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच वातावरण राजकीय झालं होतं. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लागोलाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. राजनीतिमय वादळात अडकलेले स्वर्गीय वसंत डावखरे यांचे पुत्र प्रबोध डावखरे हे देखील अडकले. वसंतनीती अंगवळणी पडलेल्या प्रबोध डावखरे यांच्यावर राजकीय आरोप होऊ लागलेत. त्यावर प्रबोध डावखरे यांनी राजकारणाशी आपला संबंध नाही, तर आपल्याला वसंतनीती आवडते, राजनीती नाही असं स्पष्टीकरण दिले. स्वर्गीय वसंत डावखरे यांचा एक मुलगा राजकारणात असून निरंजन डावखरे हे पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरा मुलगा प्रबोध डावखरे यांचा वसंत डावखरे यांच्या कारकिर्दीपासून आणि राजकारणापासून दूर आहे. दरम्यान प्रत्येक राजकीय नेत्यांशी त्यांचे वसंतनीतीनुसार व्यक्तिगत संबंध आहेत. मात्र पदवीधर निवडणुकीत प्रबोध डावखरे यांचे भाऊ निरंजन डावखरे रिंगणात असतानाच प्रबोध डावखरे हे खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार, उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी घेत असताना राजकारणात आता प्रबोध डावखरे यांच्यावर आरोप होत आहेत. निरंजन डावखरे भाजपच्या तिकिटावर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवत असल्यानं प्रबोध डावखरे त्यांच्या विजयासाठी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचे काही फोटो आणि आरोप झालेत. यावर प्रबोध डावखरे यांनी निरंजन डावखरे आपला भाऊ असला तरी त्याने केलेल्या कामांमुळे त्याचा विजय होईल, परंतु आपण त्याच्यासाठी कुठल्याही राजकीय नेत्यांशी भेटलं नसल्याचं सांगितलं. तर आपले व्यक्तिगत राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. वडील ज्याप्रमाणे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवीत होते त्याचप्रमाणे निरंजन याने राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकीत वाटचाल केली आहे. तर आपण व्यावसायिक असल्यामुळे राजकारणाशी आपला कुठलाही संबंध नाही. आपल्याला राजकारण आवडत नाही, म्हणून आपण पूर्वीपासून राजकारणापासून दूर आहोत. आपल्याला वसंतनीती आवडते म्हणून वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत राजकीय नेत्यांशी व्यक्तिगत संबंध जपत असल्याचं प्रबोध डावखरे यांनी स्पष्ट केले. नाही, असं काहीही नाही आहे. बघा, मी या सेम राजकीय नेत्यांबरोबर माझे जुने संबंध आहेत आणि त्यांना मी दरवर्षी भेटतो असं नाही आहे. काय नाही, फक्त काय झालं आहे का हे आता जस्ट लोकसभाचे इलेक्शन आत्ताच जस्ट संपलेले आहेत, तर मी जस्ट त्यांना एक सदिच्छा भेट म्हणून गेलेलो आहे. त्याचं आणि या इलेक्शनचं काहीही संबंध नाही आहे. हे आमच्या वसंत डावखरे साहेब होते तेव्हा पण त्यांचे सगळे रिलेशन सगळ्या पक्षीय होते, जसं आपल्याला सगळं माहिती आहे. त्यांना तर सगळे म्हणजे अज्ञात शत्रू म्हणजे आपलं हे सगळ्यांचीच मैत्री होती, म्हणजे असं ओळखलं जात होतं. तर त्यांचे ते सेम विचारधारा ठेवून मी सगळ्यांना भेटतो आणि माझे रिलेशन सगळ्या पक्षांबरोबर, सगळ्या मोठ्या नेत्यांबरोबरच जे साहेबांचे होते तेच कंटिन्यू आम्ही ठेवतो आहे. भविष्यामध्ये कधी राजकारणामध्ये उतरण्याची इच्छा आहे का? कारण निरंजन ऑलरेडी आहे, वेल सेट आहे आणि निवडूनही येण्याची खात्री आहे. मग वडिलांनंतर तो वारसा कुठेतरी निरंजन सोबत खांद्याला खांदा लावून तुम्ही चालवणार आहात? बघा, कसं आहे का सध्या तरी माझा फोकस बिझनेसमध्ये आहे आणि चांगलं चाललं आहे देवाच्या कृपाने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने. पण समजा पुढे भविष्यामध्ये समजाच मला राजकीयामध्ये उतरायची गरज लागली तर मी जरूर जनसेवासाठी जरूर मी विचार करेल.